ट्रॅव्हल गुरु सत्यामध्ये सर्वांचं स्वागत। निसर्गाची चौफेर उधळण म्हणजे कोकण। मराठी मनाला ओढ लावणारी माती म्हणजे कोकण। धबधबे, सुंदर मंदिरे, हिरवेगार महारान आणि छान अशी चिऱ्याची घरे याने समृद्ध असलेलं कोकण। आजचा व्लॉग हा असाच देवगड समुद्र किनाऱ्याबद्दलचा। मुंबईवरून कणकवली मार्गे आपण देवगडला पोहोचू शकतो सहजपणे, तेही आगगाडीने। राहण्याची इथे उत्तम सोय आहे आणि खाण्याची तर चंगळच असल्या कारणाने पर्यटकाने आवर्जून येण्याची जागा म्हणजे देवगड किनारा। गोव्याला व्हिजिट करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माझी हीच विनंती, एकदा तरी देवगड बीचवर यावं आणि निसर्ग सौंदर्य पाहावं। कशा पद्धतीने स्वच्छ बीचेस या ठिकाणी आहेत। कोकणात यावं आणि भरपूर मजा करावी। खाण्याची चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था। जो ड्राईव्ह करणार आहे शुभम आहे आणि ओमकार, तर तुम्हालाही दाखवतो मी देवगड बीच कशा पद्धतीने बनवलं। आता तसं नैसर्गिकरित्या देवगड बीच आहेच, पण त्याच्याकरता सुशोभीकरण जे झालंय ते आपण पाहूया देवगड बीचवर। चला माझ्यासोबत। To be in the great outdoors, forever free, you and me, meant to be in the great outdoors, forever free. आपण आलो आहोत देवगड बीचवर आणि जो एक सुंदर असा बीच आणि त्यासोबत इकडच्या ग्रामपंचायतीने जी सोय करून ठेवली आहे सुंदर अशी छान। कोकणातला सगळ्यात स्वच्छ बीच मानला जातो। तुम्ही पाहू शकता त्याचा रंगच किती सुंदर वाटतोय, त्याच्यावरूनच कळतं की पाणी किती नितळ स्वच्छ असेल। हा बीच माझ्या मते जितके पण गोव्याचे बीच पाहिले आपण सगळ्यांच्या कंपॅरिझनमध्ये मला असं वाटतं की देवगडचा बीच हा सगळ्यात सुंदर, नितळ, स्वच्छ नक्कीच आहे। पाणी पहा तुम्ही, पाणी बघूनच तुम्ही बोलाल की दगडी दिसतात पाण्यातली, एकदम सुंदर स्वच्छ सुंदर असा बीच। निसर्गाने भर भरून दिलंय, खूप काही दिलंय कोकणाला आणि त्यात हा बीच देवगडचा जो एक खूपच स्वच्छ, एवढा स्वच्छ समुद्र मी पाहिलाच नाही अजूनपर्यंत इंडियामध्ये। थायलंडला मी जाऊन आलो, त्या ठिकाणी ब्ल्यू बीचेस म्हणजे सफेद वाळू असलेले बीचेस खूप आहेत आणि खूप स्वच्छ असतं, कारण की लोक तिथे काळजी घेतात, घाण होऊ देत नाही। पण आपल्या महाराष्ट्रात फार कमी अशी बीचेस आहेत। देवगड एवढं स्वच्छ बीच मी कुठेच नाही पाहिलं आहे। सुंदर, खूपच स्वच्छ। तुम्ही दगडसुद्धा पाहू शकता त्यामध्ये, एवढं छान असं
समुद्र किनारा. याही ठिकाणी सफेद वाळू आहे आणि स्वच्छ असा बीच. पाणी एवढं स्वच्छ दिसतंय, तुम्हाला अंदाजा येतच असेल की आपल्या भारतामध्ये असे फार कमी बीचेस आहेत. इवन गोवासुद्धा मला वाटत नाही एवढा क्लीन आहे, कारण की मी गोव्यालासुद्धा जाऊन आलो आहे. पण आश्चर्य आहे की इथे लोकवस्ती कमी असल्याकारणाने आणि लोकांनी स्वच्छता पाळल्यामुळे या बीचचं रक्षण झालेलं आहे असंच मी म्हणेन. आणि मी त्या लोकांना खरंच या ग्रामपंचायतीला, जामसांडे या ग्रामपंचायतीला नक्कीच आभार मानेन त्यांचे, कारण की अशा प्रकारे स्वच्छता ठेवणं हे फार कमी लोकांना जमतं. कारण की मुंबईमध्ये आपण पाहतो जे किनारे आहेत किती काळे झाले आहेत आणि केमिकलचं पाणी सगळं त्याच्यात जातं आणि त्यामुळे समुद्रकिनारे एकदम खराब झालेले आहेत. तर आपण जाऊ, खाली उतरू. एवढं स्वच्छता, वरती असलेली पवनचक्की आणि खाली हा असा नजारा निसर्गाने भरलेला. खरंच माडाची झाडं, सुरूची झाडं आणि सुंदर झाडं आपल्याला पाहायला मिळत आहेत या बीचवर. जामसांडे ग्रामपंचायतीचा खरंच आभार, त्यांनी जी स्वच्छता पाळली आहे त्यासाठी. हे ते नितळ पाणी, किती क्लीन पाणी आहे. खूपच छान. सुरूची झाडं आहे, तिथे बसायला पर्यटकांसाठी जागासुद्धा आहे. आणि पाणी लाटा ज्या येत आहेत त्या खेचणार आहेत. या बीचला पाहून तर मी एवढंच म्हणेन की कोकण म्हणजे महाराष्ट्र खूपच श्रीमंत आहे निसर्गामध्ये. तुम्ही वॉटरफॉल्स म्हणा, तुम्ही बीचेस म्हणा, जे आपण पाहतो आहे खूप सुंदर असे बीचेस त्या आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. आणि खरंच त्यांनी त्याची जोपासना जी केली आहे ती खूपच व्यवस्थित, म्हणजे एवढं स्वच्छ पाणी, एवढं नीट क्रिस्टल क्लिअर ज्याला म्हणतो आपण, एकदम स्वच्छ पाणी. असे फार मोजकेच समुद्र भारतामध्ये आहेत. एक अंदमान निकोबार जे आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी आपल्याला पाहायला मिळतं. ते व्हाईट सँड असल्याकारणाने ब्ल्यूइश होतं. इथे थोडंसं व्हाईट आहे बट थोडं ब्राउनिश वाळू असल्याकारणाने पाणी ग्रीनिश झालेलं आहे. स्वच्छ पाणी. आणि मी याला रेट करीन नंबर 1 महाराष्ट्रामध्ये किंवा गोवा म्हणा. गोव्याचं समुद्र घ्या किंवा
कुठचाही लोक गोव्याला धावतात, तर मी म्हणेन कृपया तुम्ही महाराष्ट्रात या आणि देवगड बीचवर नक्की या, कारण याचं सौंदर्य जेवढं तुम्ही घ्याल सामावाल तेवढं कमी. हे इथे बसायला तुम्हाला जागा वगैरे बनवलेली आहे. हे माडाची झाडं आहेत आणि सुंदर असं सुरची झाडं आणि बसण्यासाठी बैठक सगळ्यांकरता. पर्यटक, माझ्यामध्ये पर्यटकांनी यायला हवं. कोरोना काळामुळे काही लोक येऊ शकलेले नाही आहेत, पण जेव्हा कधी कोरोना सरेल तेव्हा लोकांनी आवर्जून देवगड बीचवर येऊन जा. माझी विनंती आहे तुम्हाला पर्यटकांना. आणि मला खूप आवडेल की महाराष्ट्र असंच प्रमोट व्हावा, सगळ्यांपर्यंत पोचावा. माझी इच्छा राहील की तुम्ही कमेंट करा हा बीच पाहिल्याच्या नंतर आणि मला कळवा तुम्हाला अजून असे कुठचे बीचेस पाहायचे आहेत. मोस्ट ऑफ दी बीचेस मी कवर केलेलेच आहेत, पण जे खरंच हायलाईट करण्यालायक आहे त्यातला देवगड बीच हा नंबर 1वर येतो. कारण त्याची जी पाण्याची जी स्वच्छता आहे, कुठचाही बीच म्हणा स्वच्छतेवरच डिपेंड करतो. कुठचाही बीच म्हणजे तुम्ही हा आपला जो पट्टा आहे जो गुजरातपर्यंत जातो, त्यात देवगड बीच हा खूप स्वच्छ आहे एवढं मी नक्की म्हणेन. म्हणजे मी पाण्याच्या आतमधलं नाही म्हणत आहे, तर बाहेरचंही तुम्ही पाहाल तो खूपच स्वच्छता आहे, एवढी घाण नाही आहे. फक्त मासेमाऱ्यांची जाळी आहेत, नारळं आहेत, जी नारळं येतात पाण्यामध्ये, जी लोक काही टाकतात तेच येतं, अदरवाईज इथे काही घाण नाही आहे. अशा बोटी जातात समुद्रात. इथे देवगड किल्लासुद्धा आहे. पुढे चालत गेलो तो देवगड किल्ला लागेल आपल्याला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कृपया तुम्ही कमेंटमध्ये कळवा, म्हणजे येणारे व्लॉगसुद्धा मी त्या पद्धतीनेच बनवत जाईन. सुंदर असं माडाची झाडं, सुरूची झाडं समुद्रकिनारी असतात, शांतता असते, निर्मनुष्य जागा आहे, म्हणजे अजिबात लोक फिरकत नाहीत, त्यामुळे याचं सौंदर्य टिकून आहे. तर जोपर्यंत सौंदर्य टिकून आहे तोपर्यंत मी आवर्जून विनंती करीन प्रत्येक पर्यटकाला कृपया महाराष्ट्रातल्या देवगड बीचवरती एकदा तरी यावं. World seems small. We can sit together. It's so beautiful. You and me. माझ्या समोर देवगड बीच आणि बीचच्या समोर अगदी तो दिसतोय तो देवगड किल्ला. तटबंदी आहे ती आणि तिथे एक खाडी आहे.